पटकन माझा अंत नको पाहूस। कुत्रा मेला काय? आईला कुत्रेनी पाडला यार। आणि हो सकाळी सकाळी तंबाख चोळतो। आपण आलेलो आहे आता घोडबंदरला। सो ये हमारा हॉस्टेल। सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाईज आफ्टर लॉंग टाईम। खूप दिवसातून भेटतोय तुम्हाला। तर मित्रांनो, जसे की माझी रील बघितली असेल तुम्ही की आपल्याला जायचं आहे एक लॉंग टूरसाठी। अभी मजा आएगा ना भिडो। तर लॉंग ड्राईव्हसाठी निघतोय आज। एक लॉंग राईड आहे आणि माझी पहिलीच लॉंग राईड आहे, म्हणजे एवढ्याला मी कधी गाडी नेली नाही अजूनपर्यंत। सो पहिलीच आहे, खूप जास्त मजा येणार आहे। कुठली आहे ती तुम्हाला मी बाईकवरतीच सांगतो आणि रील बघितली असेल तर तुम्हाला माहितीच असेल। आणि मेन म्हणजे आपल्याला हॉस्टेलला पण जायचं आहे, एक्झाम आलेली आहे जवळ। सो त्याच्यासाठी एक्झामच्या आणि हे सगळं 2 दिवसांनी एक्झाम स्टार्ट होणार आहे। सो सुट्टी भेटली मला तर विचार केला थोडंसं फिरून पण येऊ। तर सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मला लवकरच निघायचं आहे इथून। गाडीत पेट्रोल वगैरे टाकायला जायचं आहे। सो सगळं करून आणि नंतर मग निघायचं आहे। तर तुम्हाला सगळ्यात पहिले सामान दाखवतो किती काय काय घेतलेलं आहे। हे बघा, सभी अपने पास इतना लेके जाना है। 2 बॅग, हेल्मेट हे तर कंपल्सरी आहे आपलं। आणि हे माउंट करण्यासाठी अपने पास आहे ये काय बोलतात त्याला, दोरी, स्ट्रेचेबल काहीतरी आहे ते इलेस्टिक टाईप, ते गुड्स बांधण्यासाठी यूज होतात जे आपल्या गाडीवरती। सो ते आहे आणि गाडी आहे बाहेर। तर ही बॅग तर असेल पाठीवरतीच, ही बॅग तर मी पाठीवरती घेणार आहे। हे माझं मास्क आहे आणि ही बॅग गाडीवरती बांधायची आहे। सो थोडीशी वजन आहे त्याच्यामुळे थोडंसं सामान आहे माझं। तर ह्याला आपण गाडीवरती माउंट करू आणि मग निघू। हो सकाळी सकाळी तंबाख चोळतो। सकाळीच कसा रे खापा होता तंबाख? उठला का लागत काय? खतरनाक काम आहे। सो काही कालपासून गाडी इथेच लावलेली आहे आणि आजोबा काढत आहेत आपल्या गाडीवरून कपडा, कारण माझ्या दोन्ही हातात एक मोबाईल आणि फ्लॅश आहे। सो कॅमेराने आहे आणि गाडी मी इथे रात्री धुवून आणि लावलेली तशीच गाडी आहे इथे। सो या इट्स क्लीन ब्रो। अंधारात थोडंसं दिसणार नाही, ॲडजस्ट करून घ्या। आणि आपल्याला इथे आता बॅग इथे बांधायची आहे। सो चलो बॅग लेके आते और बांधते हैं। सो गाईज गाडीवरती बॅग बांधलेला आहे मी। हे बघा इथून हे जे इलास्टिक टाईप आहे हे, तर ह्याने इथून असं डायरेक्ट ह्याच्या वरतून आणि परत ह्याच्या आतमध्ये टाकून मागच्या आपल्या बॅकरेस्टच्या आतमध्ये आणि तिकडनं फिरून आणि इकडनं आणि हे असं इथे, कारण इकडनं जास्त दुसरी मला जागा दिसली नाही चांगली अटकवण्यासाठी। सो ती जागा चांगली आहे आणि थोडं मागच्या साईडला असं झुकवलेलं आहे ना ह्या साईडला, तर चांगलं बसेल। आणि बॅग एकदम टाईट बांधलेले आहेत, मला दाखवतो। हे बघा, हे बघा इथे हिलत बिलत काय नाही। सो टेन्शन नॉट। आणि बॅटरी दाखव रे, आजोबांची बॅटरीमधून बघा तुम्ही गाडी। सो गाडी एकदम क्लीन वगैरे केलेली आहे मी आणि हे बघा अशा पद्धतीने। तर आता निघू आपण आणि बाकी बातें गाडी पे करेंगे। सकाळी मुहूर्त काय झाला काय कुत्र्याने पाडला? लागला इकडून जा काय इकडून आला इकडून कामावर काय ब्रेक दाबलास? सरकली गाडी। लागला ना, दाखव कोणाक लागेल, दाखव साला तर त्यांनी ब्रेक दाबला असेल, गाडी अजून तशी पडला। गिर तो सिंगल नहीं जाती ना, सिग्नल आहे चालू होते ना गाडी। कुत्रा मेला काय? जिता है आईला कुत्रेनी पाडला यार। बॅटरी पाहिजे यार। गाईत सकाळी निघायच्या आधी जस्ट इथे एक जणांचा ॲक्सिडेंट झाला, कुत्र्याने पाडलं त्याला। जस्ट निघणार होतो आणि तेवढ्यातच खाडकन आवाज, तर गाडी बिडी तशी ठेवून आणि आलो इकडे बघायला। सुबह हो गया। गेट रेडी, इसको पहनाते हैं इधर, इसका लगा देते हैं। सो अरे यार इतने भावना अटकते चलो मैं फ़ोन करें। हाँ
गाइस निकलते हैं। गणपति बाप्पा मोरया। So let's start a ride. नाही आई यार, सकाळी सकाळी आज फरका पडला गाडीवरनं. तर मित्रांनो निघालो आता आणि इथून फ्यूल टाकायला लागेल आणि ऑब्वियसली मी खानवेलला जाईन, कारण ऑब्वियसली मला तिकडे परवडेल. तर खानवेलवरनं आणि असं मग जाईन मी खानवेलवरती टँक फुल करेन आणि त्याच्यानंतर मग तिकडनं बघू कोणत्या रूटने जातो ते, आणि मग हायवेला निघेन आणि तिकडनं डायरेक्ट पनवेलला जायचं आहे मला. तो विचार केला पनवेलला कॉलेजला जायच्या आधी थोडंसं एक वेळेला पण जाऊन येतं, कारण की जास्त नाही 50-60 किलोमीटरचं आहे आणि बाईक घेऊन जातो आहे. सो ऑब्वियसली गाडी घेऊन जातो एवढ्या लांब, तर थोडंसं 50-60 किलोमीटर अजून एक्स्ट्रा ट्रॅव्हल करून आणि एक ते पण होईल आणि एक ब्लॉगसुद्धा बनेल म्हटलं. तर तो विचार केला आणि निघाला. आता खूप दिवसातनं गाडी चालवतो आहे, जुनीच गाडी चालवतो कामावरती घेऊन जायला. सो चला निघूया फटाफट. तर खूप कमी वेळा असं होतं की मी मॉर्निंगला एवढ्या लवकर उठून आणि कुठेतरी जातो, तर नाहीतर मी ऑब्वियसली 8-9 वाजताच उठतो. सो फार कमी वेळा असं सकाळ सकाळचा जो देखावा आहे, जो सीन आहे सकाळ सकाळचा बघायला खूप कमी वेळा भेटतं. आणि आज किती मस्त वाटतं यार, असं वाटतं यार हे सगळं मिस करतो आहे सकाळी लेट उठून. तो गाइस फाइनली खानवेल में आ गए हैं हम लोग. खानवेलमध्ये आलो आहे आणि इथून आता पुढे खराब रास्ता आहे. तो चलो यहाँ से थोड़ा आगे जाएंगे और पेट्रोल पंप पे डायरेक्ट त्या उद्वार रोडला टाकतो पेट्रोलवरती. काय बोलतात त्याला, घोड आंब्याला. पेट्रोल पंप आलं गाईज आणि आता इथं करणार आहेत आपण टँक फुल आणि त्याच्यानंतर बघू जेवढं चालेल तेवढं, नंतर मग तिकडे टाकायला लागेल. फुल कर ना. ₹400 बसला क्या बात. थोडासा 5 बस. ओके 770 बस बस ना, झाला ना, भरला ना. 10चा हो अजून भर, अजून 10चा हळूहळू भर. 70 80 झाला 680. ओके ब्रो, यस डन. तर ₹680 फ्यूल बसला आहे गाईज. म्हणजे गाडीमध्ये ऑलरेडी 6 लिटर होताच पेट्रोल. तर गाईज हायवेला निघालो आता इथून डायरेक्ट घोडबंदर. आणि मला एवढा रस्ता माहिती नाही, बाहेर वगैरे जास्त गेलेलो नाही कधी. तो मला जाऊन थोडंसं अर्धा रस्ता गेलं की गुगल मॅप बघावं लागेल, मॅपवरती बघावं लागेल आणि प्लस कोणाला तरी विचारावं पण लागेल, कारण गुगल मॅप कधी कधी बनवते आपल्याला. तर गाईज वसईला पोचलो मी. सो मित्रपरिवार आपण आलेलो आहे आता घोडबंदरला. किती वाजले 9:54 मी 10 मिनटाचा रेस्ट घेतलेला होता थोडासा. आणि आता घोडबंदर आलं आहे. समोर बघू शकता हॉटेल फाउंटन आणि इथून जायचं आहे लेफ्टला. मी आता गुगल मॅप लावून ठेवलं आहे. सो आता इथून मॅपच्या हेल्पने जाईन मी हॉटेल घोडबंदरला. खूप दिवसात नाही आलो, खूप म्हणजे खूप वर्षापूर्वी आलेलो, जवळजवळ 6 वर्ष आधी आलेलो. आय लव नाही मिळत, म्हणजे आता ठाण्यावरचं प्रेम संपलं लोकांचं, फक्त ठाणे आहे. ठाण्याचं डोंगर आहे मित्रांनो.
मुंब्रा देवी आहे इथे. हा सगळे डोंगर मागे तशी एंट्री तिकडनं मागून होती, बट आपल्याला जायचं नाही सध्या. नंतर कधीतरी जाऊ आपण मुंब्रा देवीला सुद्धा. सध्या डायरेक्ट स्टेट निघायचं आपल्याला. ही डोंगर खतरनाक आहे, एक नंबर. किती मोठा आहे की तिकडनं चालू झाला आहे तर अजून काय संपतच नाही आहे. आणि डोंगराच्या बाजूनं गाड्या जात आहेत. म्हणजे डोंगराच्या एकदम बाजूनं कडेनं रस्ता आहे. तो जर एखाद्या वेळेस डोंगर कोसळला तर रस्ता ब्लॉक होऊन जाईल पूर्ण. सो गाईज आता आलो आहे तळोजाला. तर रस्त्यामध्ये लागलं आहे कॉलेज, तर जाऊन येऊ. जरा मला नोटबुक द्यायची आहे कॉलेजला, तर ती पण होऊन जाईल काम. तर विचार केला चलो जाऊ पहिले कॉलेजला. जरा फेरी मारतो कॉलेजला, खूप दिवसातून गेलो नाही. आतमध्ये नाही जाणार, बाहेरच बोलवेन एक जणाला आणि मग तिथून त्याला नोटबुक देईन. आणि जर चेक केली मॅडमने तर ओके, आणि मग आपण लगेच निघूया. ऑलरेडी आले 10-11 वाजले होता, 11 वाजता आलो मी. चालू आहे. चलो ऋषिताला फोन करतो आणि बोलवतो आतमध्ये. ऋषिताला बाहेर बोलवतो आणि मी तुझ्याकडे नोटबुक देऊ आणि मग जाऊ लगेच. तू है तो मैं हूँ, वरना कुछ नहीं है. सब जिंदगी खेल है. हां काय ऐकून येते? अरे काय ना, मी आलो लगेच, तू फक्त तिथे थांब. ओके. अरे लवकर ये बघ, मला मॅम बोलवलं. अरे बघ आता आलो बघ, 2 मिनटं 2 मिनटं आलो थांब. गाईज त्याला बोलवलं आहे मॅमने आणि ती खूप काही करतं. मला फटाफट जावं लागेल. ये हमारा कॉलेज, वहाँ कॉलेज, ये नहीं है कॉलेज, ये कॉलेज का रास्ता है. और यहाँ से जाएंगे अपन कॉलेज. आफ्टर लॉन्ग टाइम, मतलब 1-2 महीने बाद, सॉरी, हाँ 2 महीने हो गए. 2 महिन्यानंतर आलो आहे ह्या एरियामध्ये. आणि पहिल्यांदाच गाडी घेऊन आलो कॉलेजला. ये मिठास कॉर्नर. ऋषिता शिवाय घालेल मला आता. भाई इसका कुछ अलग ही रिएक्शन रहने वाला है. भाई चकवा बिस्वा लागला बाईला. आई तुला चष्मा लागला? बुक दे पटकन, माझा अंत नको पाहूस. अंत ए बुक कुठं आहे? थांब एक मिनटं. मारेन. रुचिता थँक्यू यार. मी माझ्या ना कॉलेजच्या डिग्रीवर ना मागे असं मार्करने तुझं नाव लिहेल. सो गाईज फायनली खांदा कॉलनीला पोचलो आहे आणि आता इथून जातो हॉस्टेलला. जरासं सामान आहे माझं, ते हॉस्टेलला ठेवतो, थोडासा रेस्ट करतो आणि मग निघतो. तर इधर से अपन जा सकते हैं हमारे हॉस्टेल को. खांदा कॉलनी का हॉस्टेल कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल पुढच्या वर्षी आहे पनवेल साईडला तर येऊ शकतात. दाखवतो त्यांना कुठे हॉस्टेल. इकडे कॉलेज पण आहे. पोरं कॉलेज सुटले वाटतं. तो ये है हमारा हॉस्टेल, सेक्टर 11 खांदा कॉलोनी हॉस्टेल. तो गाइस ये है हमारा हॉस्टेल. और हे बॅग वगैरे सगळं आहे ना. आता एक आठवडा तामझाम इकडेच आहे, सो सगळं तामझाम नेऊन ठेवायला लागेल हॉस्टेलला. चला तुम्हाला दाखवतो आमची रूम वगैरे. आता ह्यांनी धुतलेली पण नसेल, गबाळ्यासारखेच असते. सो है ये हमारा हॉस्टेल. आला दरवाजा बंद आहे. रूम नंबर 10 हिच्यामध्ये रूम माझी, ही आमची. आराम आराम.
पंखा बिंखा चालू आहे का ना, फार गरम होतं. तरी आमची रूम धवेल आहे, साफसूफ केलेली दिसत नाही आहे, पण ठीक आहे. अचानक केलेली विजिट मी यांना सांगितलं असतं तर एकदम साफसूफ करून ठेवलं असतं. तर थोडा रेस्ट करते हैं, बाद में निकलते हैं. A few moments later. सो गाईज ठेवले सगळे कपडे वगैरे आणि सगळं सामान वगैरे ठेवलं आहे. आता निघतोय जरा इथून, सगळं हेल्मेट आणि बॅग घेतले फक्त. तो निकलते अभी यहाँ से, सीधा जाएंगे अपन एकविरा. तो गाईज हॉस्टेलला जाऊन थोडासा रेस्ट वगैरे केला आणि सामान वगैरे ठेवलं. बट व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. हा असेल पार्ट 1. तर पार्ट 1 इथेच आपण एंड करू आणि लोणावळा आणि एकविरेचा जो पार्ट 2 आहे त्यासाठी वेट करा. लवकरच आपण तो पार्ट 2 पण अपलोड करूया. सो व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पहिला पार्ट पनवेलला येऊन आपण थांबलो आहे. जसं की मला यायचं होतं हॉस्टेलला, तर तेव्हा मी करणार होतो ब्लॉग. तर हा एक ब्लॉग झाला आपला. तर पार्ट 1 आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. तो व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असेल, कारण त्याच्यामध्ये आपण दाखवलं आहे सगळं एकविरा आणि लोणावळ्याचं सगळं आपण जे एक्सप्लोर करणार आहे. झोपला का? लोणावळा आणि एकविरा आपण सगळं दर्शन करणार आहेत. एकविरेचं तर ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवू. तर स्वेटर आता ठेवलं आहे मी आणि पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.